हॅलो हॅलो मी स्कोरला बसतो. हॅलो हॅलो धन्यवाद या ठिकाणी विजय स्टार आणि खल्लास 3-1-4 या दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी सामने होते, मॅच होते. आणि यानंतर समालोचन कक्षामध्ये माझा सहकारी अभि जॉईन होतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा. आणि या ठिकाणी पुढे सामन्याचं धावता आढावा आणि धावतं वर्णन आपल्या समोर मांडण्यासाठी मी अभि याला विनंती करतो समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. तर धन्यवाद. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला आता खेळताना दिसतील. एका बाजूला असेल तर विजय स्टार आणि एका बाजूला खलास 3-2-1-4 संघ. दोन संघ बलाढ्य संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांकडे तेवढीच चांगली कुवत आहे बघा. चांगलेच गोलंदाज आणि फलंदाजांनी भरलेले हे दोन्ही संघ. तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले गोलंदाजी मार्कवर सनी आणि स्ट्राईक एंडला असेल रोहित. पहिला चेंडू रोहितसाठी सनीचा. पहिला चेंडूवर सन्मान दिला. पहिल्याच चेंडूवर धावाचा श्रीगणेश नक्कीच झालाय बघा. पहिल्याच चेंडूवर आपल्याने आपल्या संघाचं खातं ओपन केलंय आणि दोन्ही संघांना विनंती की आपला 12वा खेळाडू बघा पाठवायचा आहे. दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू आपल्याला पाठवायचा आहे बघा कॉम्बॉक्स मध्ये. आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. मोठा धक्का लागला बघा. थोडासा नाराज दिसतोय बघा नॉन स्ट्रायकर. पहिल्याच चेंडूवर यश मिळालंय बघा. फलंदाज झालाय बाद. नाही नवीन फलंदाज बघा प्रीतम चाललाय. तर बघा पहिला चेंडू नक्कीच श्रीगणेश झाला होता धावांचा. आता मात्र नवीन फलंदाज प्रीतम. दुसऱ्याच चेंडूवर नक्कीच फलंदाज बाद झालाय. नक्कीच मैदान सोडावं लागेल बघा. डगचा नक्कीच फलंदाज बाद झाल्याने आता मात्र हलक्यात कट करण्याचा प्रयत्न बघा पहिल्याच चेंडूवर. आणि हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आहे. बघा गोलंदाजी मार्कवर सनी. सनीचा विचार केला. सनी देखील चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणजे जी ओळख आहे तोच फलंदाज गोलंदाजी मार्कवर. आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर बघा. अवंत रूपाची धाव फेकली बघा. एक अवंतर चेंडू आतापर्यंत फेकलाय. विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत नक्कीच या गोलंदाजाने फेकले होते. आणि आता मात्र चौथा चेंडू सिंगल स्वरूपाचे 1 धाव. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल कोण तर संघाचा एक चांगला गोलंदाज आणि फलंदाजीची ओळख आहे. एक एका हाती सामना जो पार करू शकतो आपल्या संघासाठी तोच फलंदाजी मार्क रुचित आलाय बघा. जर्सी नंबर 45 रुचीसाठी कव्हर टाईप खेळला आणि आलाय चौकार बघा. नक्कीच पहिल्या चेंडूवर सन्मान दिला पण आता मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न झालाय सक्सेसफुल आणि आलाय चौकार बघा. बघा शेवटच्या चेंडू नक्कीच चौकार आले. ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार नक्कीच मारलाय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा चेंडू बाकी बघा. नक्कीच विचार करतो 4 चेंडू नक्कीच गोलंदाजाच्या नावावर मात्र 5वा चेंडू रुचितने चौकार मारलाय कव्हरच्या मैदानातून आणि हलक्याने खेळण्याचा प्रयत्न थोडासा नक्कीच चेंडू टॉस झाला बघा आणि षटक देखील संपलंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर झाले एकूण 8. बघा षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर झाले एकूण 8 धावा झाल्यात आणि एक गडी देखील नक्कीच बाद झालाय बघा. आणि बघा एक बंधुराज नक्कीच पहिलं षटक टाकला तर मात्र दुसरा बंधुराज आलेत गोलंदाजी मार्कवर.
पहिला चेंडू रुचितसाठी, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसऱ्या षटकांगण गोलंदाजी मार्कवर सेम त्याच रिझनवर शॉट खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नाकारलाय बघा. सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळाली आहे बघा. आणि आता मात्र स्ट्राईक केला असेल प्रीतमचा विचार केला तर 9 झालेत बघा. प्रीतमचा विचार केला तर प्रीतम एक धावांवर आपल्या संघासाठी खेळतोय. आता मात्र स्ट्राईक केला प्रीतमचा विचार केला तर प्रीतम देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून याची ओळख आहे. आणि आता मात्र पंचांनी वाईट चेंडू घोषित केला आहे. प्रीतमचा विचार केला तर बराच वर्ष ज्यांनी क्रिकेटला दिले तोच मात्र आता मात्र फलंदाजी मार्कवर आहे. हा चेंडू देखील सोडून दिलाय बघा. लगातारचे 2 अवंतर चेंडू फेकलेत. वेगवान चेंडू टाकण्याचा नक्कीच प्रयत्न, तेवढंच चांगली यष्टिरक्षक करत असताना सुशांत पवार आपल्याला दिसत आहेत. 2 अवंतर चेंडू नक्कीच फेकले. 2 अवंतर म्हणजे 2 एक्स्ट्राच्या धावा आता मात्र खर्च केल्या आहेत गोलंदाजाने. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील नक्कीच केले त्याने, पंचांनी अपील देखील पकडले आणि फलंदाज झालाय बाद. बघा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पण मात्र वारंवार विचार केला तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न चालू आहे, पण चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क दिसला नाही. फलंदाज स्टेप आउटच्या स्वरूपात बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय बघा आता. आणि यानंतर होणारा सामना बघा, 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसतील. तन्मय पॅकर विपक्ष श्री 11. दोन्ही संघ दिवा शहराला बिलॉंग करतात. असे संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसतील. विचार केला तर याआधी या स्पर्धेत जर विचार केला तर एक स्पर्धा आपण ऑर्गनाईज केली होती बागशाळामध्ये, त्याच फायनलिस्ट संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसतील. तेच म्हणजे श्री 11 विपक्ष तन्मय पॅकर्स. दोन्ही संघांनी बघा रेडी राहायचं. ह्यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये नक्कीच आपल्या दोन्ही संघांमध्ये टॉस केलं जाईल, तर दोन्ही कर्णधारांनी रेडी राहायचं आहे. आणि नवीन फलंदाज जीत आलाय. आणि आता मात्र चौकार आलाय बघा. एक हाती सामना नक्कीच खेळण्याचा प्रयत्न चालू आहे रुचितचा. बघा ज्या चौकाराची गरज होती चौकार नक्कीच आलाय. प्रत्येक चेंडूवर मोठे फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच दिसतोय रुचितचा, पण मात्र त्याला साथ बघा मिळत नाहीये, त्यामुळे नक्कीच संघ थोडासा अडचणीत दिसतोय आपल्याला. आणि बघा टायमाची अवधी आहे आपल्याला, त्याची देखील नोंद घ्यायची. आपल्याला 16 मिनिटामध्ये 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची बघा आपण. बघा शेवटचे चेंडू बाकी आहे. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आतापर्यंत झाली ती म्हणजे आणि हा चेंडू सोडून दिला. निर्धाव चेंडू, षटक देखील संपलंय बघा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर झाली एकूण 17 धावा. ऋषीचा विचार केला तर ऋषीने आपल्या षटकामध्ये एक चौकार नक्कीच मारला होता, पण मात्र कंजूस गोलंदाजी जशी बोलतो तीच गोलंदाजी मात्र केली आणि षटक देखील संपले बघा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघा गोलंदाजाचं नाव सांगायचं बघा, प्रतीक. तर बघा तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक आहे. आणि विचार केला तर रुची स्ट्राईकला, रुचीचा विचार केला तर 2 चौकार ज्यांनी मारलेत तोच मात्र आता मात्र फलंदाजी मार्कवर. आणि गोलंदाजी मात्र पहिला चेंडू घेऊन प्रतीकचा रुचितसाठी 17 धावसंख्या आतापर्यंत झाल्यात. पहिला चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न, पण पहिलाच चेंडू अवंतर स्वरूपाची धाव. पहिल्याच चेंडूवर नक्कीच अवंतर रूपाची धाव फेकली बघा. एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. विचार केला तर रुचित देखील एक चांगला फलंदाज आहे, तो देखील संयमी खेळ करताना आपल्याला दिसतोय. धावा आतापर्यंत 18 धावा आतापर्यंत झाल्यात बघा. थोडंसं थांबायचं बघा गोलंदाज, बघा आपण देखील लक्ष द्यायचं आहे. बघा खेळाडूंना देखील विनंती आहे की प्रॅक्टिस आपण करायची नाहीये.
आतापर्यंत 18 धावा झाल्या आहेत. पहिलाच चेंडू नक्कीच अवंतर फेकला. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज प्रतीकला. विचार केला तर हा चेंडू देखील सोडून दिलाय आणि हा चेंडू देखील वाईट चेंडू घोषित केला बघा पंचांनी. 2 अवंतर. बघा सुरुवात थोडीशी खराब करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक आणि आता मात्र एक संघाचा एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे भाऊ, तो देखील थोडेफार सूचना करत असताना आपल्या गोलंदाजाला विचार केला थोडं स्पीडअप करायचं. बघा आपल्याकडे अवधी फार कमी आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटके टाकायचे, तर आपण देखील नोंद घ्यायची बघा. अंपायर्स आपण देखील नोंद घ्यायचे. वारंवार आम्हाला देखील सूचना होत आहेत. दोन अवंतर चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि आता मात्र हलक्यात खेळण्याचा प्रयत्न कट केला नक्कीच रनआउटची संधी, पण मात्र वेगाच्या सायाने सिंगल स्वरूपाचे एक धाव देखील कंप्लीट केली आणि आता मात्र स्ट्राईक एंडला कोणी तर जीत. विचार करत हा देखील एक बराच वर्ष खेळाचा अनुभव घेऊन या मैदानात नक्कीच उतरलाय. एक संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणजे ओळख आहे. एक अकूट टप्प्यावर गोलंदाजी जशी करतो आपण त्याच गोलंदाजी मार्कवर नक्कीच गोलंदाजी करावी लागेल. तीच म्हणजे गोलंदाज प्रतीकला नक्कीच 2 अवंतर चेंडू टाकलेत, पण आता मात्र कमबॅक करावा लागेल बघा. एक चेंडू 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. विकास किती मिनिटं झाली? टायमर नाही लावलाय. टायमर लावलाय तू? झालं तिसरी ओव्हर चालू झालं असेल. 10 मिनिटं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षण बघा. सिंगल स्वरूप आता मात्र सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य दिलं जाते बघा. नक्कीच संघ कमबॅक करेल बघा. विचार केला तर 21 धावा आतापर्यंत झाले. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. स्ट्राईक विचार केला तर रुचितचा विचार केला तर 2 चौकार ज्यांनी मारले तोच फलंदाज स्ट्राईक एंडला अजूनपर्यंत आघाडीला फलंदाज मैदानात आहे. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तेवढंच सुरेख फटका आणि आलाय चौकार. ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार नक्कीच आला. आता मात्र बॅटचा फेस ओपन केला बघा. प्रत्येक बॉलवर मोठा फटका नक्कीच मारावा लागेल. एक सन्मानजनक एक फायटिंग स्कोर नक्कीच उभारावा लागेल. तोच म्हणजे खलास 3-2-1-4 संघाला. विचार केला तर समोरचा संघ तेवढाच बलाढ्य संघ आहे. त्या संघाला देखील कमी आखून चालणार नाही आहे. त्या संघाची देखील फलंदाजी तेवढीच चांगली आहे. तेवढीच मातब्बर फलंदाज या संघात आपल्याला खेळताना दिसत आहेत. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आतापर्यंत झाली तीच म्हणजे 25 धावा झाल्यात बघा. टायमिंगचा विचार केला तर बघा बघा अजून देखील 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत आणि पुन्हा एकदा मोठा प्रकारचा प्रयत्न. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते बघा. चुकी नक्कीच झाली होती पण मात्र चुकी सुधारली आहे आणि फक्त सिंगल स्वरूपाची एक धाव खर्च केली आहे. तर बघा टायमर नक्कीच चालू आहे. आपण देखील नोंद घ्यायची आहे गोलंदाजांनी, अन्यथा आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल. सिंगल स्वरूपाची एक धाव. आता मात्र सिंगल डबल नक्कीच स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोन्ही फलंदाज करतात बघा. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 27 झाली आहे बघा. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. प्रतीक आहे गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी प्रतीकचा शेवटचा चेंडू बाकी असेल. स्ट्राईक एंडला रुचितचा विचार केला 3 चौकार ज्यांनी मारले तोच आता मात्र स्ट्राईक एंडला आणि आता मात्र थोडीशी चुकी झाली आहे अभिकडनं आणि आलाय चौकार आणि षटक देखील गोड केलंय बघा. चौकाराने षटक संपलंय. ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार नक्कीच शेवटच्या चेंडूवर आलाय आणि षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 प्रकारचा एकूण 31 धावा आणि आता मात्र बघा 4थं षटक आहे. तर बघा आता मात्र विजेस्टर संघ आपण देखील नोंद घ्यायची. आपला एक अतिरिक्त खेळाडू आपण आतमध्ये टाकायचा बघा. आपल्याला देखील लास्ट ओव्हरला की या ओव्हरला झाली 4थी ओव्हर आहे.
नाही, आपण ह्याच ओव्हरला टाकायचं बघा आतमध्ये. आपला एक खेळाडू आपण ह्याच ओव्हरमध्ये घ्यायचा. आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाते. जर विचार केला तर वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषी आला. ऋषीचा विचार केला तर वैयक्तिक ज्याने पहिलं षटक दुसरं षटक टाकलं आणि धावा खर्च केला एकूण तर बघा दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क. पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर गोलंदाज ऋषी. स्ट्राईक एंडला असेल जिती. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्यावर तेवढं सुरक्षित रक्षण आणि आता मात्र सांघिक यश नक्कीच मिळालंय. फलंदाज झालाय बाद. एक सांघिक यश अकूट टप्प्यावर थ्रो नक्कीच केला आणि फलंदाज देखील बाद झाला बघा. बघा फलंदाज देखील नाव सांगायचं आहे तुषार. बघा पहिल्याच चेंडूवर एक सांघिक यश नक्कीच मिळालं. फलंदाज एक बाद झालाय बघा. नक्कीच स्पीडअप करायचं बघा. वारंवार सूचना येतात आपल्याला देखील थोडं स्पीडअप करायचं आहे. धावसंख्या स्थिर आहे 30 म्हणजे 31 धावा. पहिल्याच चेंडूवर एक सांघिक यश नक्कीच मिळालं. स्ट्राईक रोटेट नक्कीच झाली आहे. स्ट्राईक एंडला आता मात्र रुचित आहे. आता रुचितला आपल्या खांद्यावर नक्कीच जबाबदारी घ्यायला लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धाव आहे. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत बघा. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 4थं षटक चालू आहे. धावा आतापर्यंत झाल्या तर 31 धावा. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर ऋषी. आता मात्र मोठा फटका आलाय का? आता नक्कीच समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि आलाय चौकार. ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार नक्कीच आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली वाढ. धावसंख्या धावफरक झाली एकूण 35 धावा. 3 चेंडू आतापर्यंत झाले. तर पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. 4थं षटक मैदानात मार्गस्थ आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज कोण आहे तर रुचितचा विचार 4 चौकार ज्यांनी मारले तोच फलंदाज. आता मात्र फलंदाजी मार्कवर आहे आणि तेवढाच चांगला गोलंदाजी मार्कवर ऋषी. 3 चेंडू नक्कीच ऋषीच्या नावावर राहिलो तो 2 चेंडू. त्यानंतर मात्र एक चौकार आलाय. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार नक्कीच मारलाय मैदानात. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील चौकार. 2 चेंडूवर 2 चौकार. आता मात्र चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का रुचित बघणं ते देखील महत्वाचं असेल. बघा धावा येणं हे मात्र कंपल्सरी आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका नक्कीच मारावा लागेल बघा. पॉवर प्लेचं षटक आहे. विचार केला तर 38 सर्कलमध्ये सर्व खेळाडू आपण तैनात केलेत. फक्त एक खेळाडू 2 खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला खेळताना दिसतात. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. आणि आता मात्र पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू देखील आणि आता मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बघा. आजच्या दिवसातील चौकारांची दुसरी हॅट्रिक कंप्लीट केली आहे. तीच म्हणजे फलंदाज रुचितने. बघा नक्कीच आघाडीला फलंदाज अजून देखील खेळपट्टीवर खेळताना आपल्याला दिसतोय. एकही हाती सामना खेळताना दिसतोय बघा. शेवटचा चेंडू बघा आणि आतापर्यंत धावा झाल्यात त्यात म्हणजे 43 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू बाकी. आता मात्र प्रति हल्ला केलाय रुचितने देखील. शेवटचा चेंडू बघा. विचार केला 3 चेंडू 3 चौकार नक्कीच मारलेत. पूर्णपणे गोलंदाजीवर प्रति हल्ला केलाय आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईक एंडला रुचित. गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज ऋषी. आणि आता मात्र फक्त सन्मान दिलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम आणि षटक देखील संपले बघा. 4 षटकांच्या समर्थेने धावसंख्या धावफरक झाला एकूण 44. आणि आता मात्र आपल्याला विनंती असेल बघा विजय स्टार आपला एक खेळाडू
आपण आतमध्ये ठेवायचं आहे. एक अतिरिक्त खेळाडू आपण आतमध्ये ठेवायचा बघा. आपण आपल्याला देखील पॅनलाइज केलं गेलं इथे. तर बघा स्पीडअप करायचं आहे. अंपायर आपण देखील बघायचं आहे. लक्ष ठेवायचं आहे. एक शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग करा आणि त्वरित सामना देखील चालू करा. आणि बघा शेवटचा कॉल असेल. तन्मय पॅकर्स आणि श्री 11 दोन्ही संघाचे कॅप्टन्स त्वरित टॉससाठी यायचं बघा. श्री 11 विपक्ष, तन्मय पॅकर्स दोन्ही संघ दिवा संघाला बिलॉंग करतात. दिवा शहराला त्यांनी दोन्ही कॅप्टन्सनी यायचे त्वरित. बघा तन्मय पॅकर्सचा नक्कीच कॅप्टन ही ते आहे. तर श्री 11 संकेत बघा अक्षय गुरु बघा अक्षय गुरु यायचं आपण टॉससाठी आणि टिनू आपण देखील यायचंय बघा. शेवटचा कॉल असेल आपल्याला. आणि अनिकेत बघा आपण देखील यायचंय आपल्याच हस्ते. आपण या सामन्याचे नाणेफेकी देखील करणार आहोत. मंगलमूर्ती संघाचे एक खेळाडूच्या हस्ते मात्र आपण नक्कीच आजच्या दिवसातील तिसरा सामन्याचा टॉस केला जातोय मैदानात. आणि चालू असलेला सामना म्हणजेच विजय स्टार विपक्ष खलास 3214 संघ. दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसत आहेत. शेवटचं षटक मैदानात मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावा खर्च झाल्या त्याच म्हणजे बघा 45 धावा झाल्या. शेवटचं षटक बाकी आहे. तर बघा स्पीडअप करायचं वारंवार देखील सूचना देत आहेत. अजून देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत आणि फलंदाज बाद ज्या विकेटची गरज होती ना तो विकेट नक्कीच मिळालाय. पण थोडंसं नक्कीच उशीर झालाय. जे काम करायचं होतं मैदानात ते नक्कीच मैदानात काम पार केलंय. तेच म्हणजे रुचितने 45 धावा झाल्यात बघा. 46 धावा झाल्यात बघा. आणि आता मात्र पाटील बंधू शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 46 झाल्यात बघा. एक सन्मानजनक स्कोर नक्कीच उभारलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये नक्कीच एक मोठा चौकार मारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल फलंदाजाचा आणि तेवढंच चांगली गोलंदाजी नक्कीच करण्याचा प्रयत्न राहील. तोच म्हणजे गोलंदाज सुशीलचा. आणि ही ते गरज होती का. 9+4 एकूण 50. बघा पंजा नक्कीच मिळालाय. नशिबाचा धावा नक्कीच मिळाला. फुलटॉस चेंडूवर फुल टोल केलाय आणि आलाय चौकार बघा. बघा 56 धावा झाल्यात. आता अब तक 56 नक्कीच झाल्यात. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला टाकण्याचं काम केलंय मैदानात. तेच म्हणजे गोलंदाजाला तुषारने. हा चेंडू देखील फुलटॉस चेंडू होता. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आणि पहिलं सत्र नक्कीच संपले बघा.
तर बघा सामना देखील त्वरित चालू करायचा आहे. 57 धावसंख्येचं एक मोठं आव्हान ठेवलंय. तेच म्हणजे विजय स्टार संघासमोर, तेच म्हणजे खलास 3-1 संघाने पहिलं सत्र नक्कीच संपले. दुसऱ्या सत्राला नक्कीच सुरुवात होईल मैदानात. तर खेळाडूंना देखील विनंती आणि पंचांना देखील विनंती की सामना देखील त्वरित चालू करायचा आहे. तर बघा सामना देखील त्वरित चालू करायचा आणि संघानं विनंती की बघा पहिल्या षटकामध्ये क्रॉसिंग ही कंपल्सरी असेल याची देखील सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. आणि सामना देखील मैदानात चालू करायचा. बघा 57 धावसंख्येचं एक मोठं आव्हान ठेवलंय. तेच म्हणजे विजय स्टार संघासमोर आणि आघाडीची जोडी नक्कीच मैदानात त्वरित पाठवायची आहे. तर बघा अंपायरला देखील विनंती आहे. पंच आपण देखील त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि त्वरित चालू करायचं बघा सामना. बघा 57 धावसंख्येचं एक मोठं आव्हान आणि दोन आघाडीचे फलंदाज. स्ट्रायकेंडला असेल सनी, नॉन स्ट्रायकेंडला ऋषी. बंधुराजांची जोडी आता मात्र मैदानात नक्कीच दाखल झालेत. 57 धावसंख्येचं एक मोठं आव्हान पार पडायचं आहे. तेच पार पाडण्यासाठी दोन फलंदाज मैदानात दाखल झालेत आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर मनोज उर्फ मन्या. तर बघा टायमर देखील चालूच झालाय. त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं आणि त्वरित सामना चालू करायचा. बघा वारंवार सूचना येत आहेत. अजून देखील आपल्याला बरेचसे सामने या मैदानात नक्कीच खेळवायचे आहेत. आपल्याला वेळेची अवधी नक्कीच आहे याची देखील सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. बघा यानंतर होणारा सामना असेल तेच म्हणजे श्री 11 विपक्ष तन्मय पॅकर्स. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी संपन्न झाली आहे आणि तन्मय पॅकर्स संघाने नक्कीच नाणेफेकी जिंकली आहे आणि अजून देखील नक्कीच गोलंदाजी निवडले. इन्व्हाइट केले बघा श्री 11 संघाला. मागच्याच स्पर्धेचा फायनलिस्ट संघाला नक्कीच फलंदाजी निवडलाय बघा. इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू, पहिलाच चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच चेंडू निर्धाव, पहिलाच चेंडू निर्धाव टाकला बघा. पहिलाच चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि पहिलाच चेंडू निर्धाव. 57 धावसंख्येचं एक मोठं आव्हान स्ट्राईक एंडला आहे. सनी गोलंदाजी मार्कवर मनीष उर्फ मन्या. नॉन स्ट्राईक एंडला दोन बंधुराज मैदानात नक्कीच दाखल झालेत या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आणि त्यांना रोखण्याचं काम नक्कीच करेल. आणि आता मात्र बघा, आता मात्र काय घडतंय मैदानात. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव टाकला, त्यानंतर मात्र अवंत रूपाची एक धाव. वाईट चेंडू फेकलाय बघा. पहिला चेंडू नक्कीच अकूट टप्प्यावर टाकला, त्यानंतर आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. धावांचा श्रीगणेश नक्कीच झालाय, तेच म्हणजे अवंतर स्वरूपात झालाय बघा. सिंगल स्वरूपाची एक धाव मिळाली आहे अवंत रूपाची. एक चेंडूने एक धाव. 57 धावसंख्येचं एक मोठं आव्हान पार पाडायचं आहे बघा विजय स्टार संघाला. आगाची जोडी नक्कीच मैदानात दाखल झाली आहे. पुढील चेंडू कट करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न मैदानात झाली आहे चुकी आणि आलाय नशिबाचा चौकार. बघा कट करण्याचा प्रयत्न, नक्कीच थोडंसं फंबल झालंय. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 4 धावा खर्च केल्यात बघा.
हा चेंडू देखील सोडून दिले. हा चेंडू मात्र वाईट. मात्र आता मात्र चौकाराचा दबाव नक्कीच मनीषवर दिसतोय बघा. नशिबाचा चौकार नक्कीच मिळाला होता सनीला. आता मात्र कमबॅक करावं लागेल. अवंत रूपाचे एक धाव फेकले आणि हा चेंडू देखील कट केलाय आणि हा चेंडू वारंवार चुका दिसत आहेत मैदानात. जिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तिथे मात्र चौकार येत आहेत आणि चौकारच्या साहाय्याने धावसंख्या धावफलक झाला एकूण 10 धावा. बघा दुहेरी अंक नक्कीच पार केलाय बघा. स्कोअरवर वारंवार अपडेट होताना दिसतोय आपल्याला. 2 चौकार नक्कीच आले. 2ही चौकार नशिबाचे चौकार मिळाले. तेच म्हणजे सनीला वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका. तीन चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या झाल्या धावफलकावर 10 धावा. आता मात्र सिंगल स्वरूपाची 1 धाव. धावसंख्या धावफलकाचा एकूण 11 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ झाला. आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही देखील बाकी आहे. आता मात्र रुचित देखील सूचना देतात. बघा वारंवार सांगतोय आपल्याला की आपण देखील टाइम घ्यायचा नाही. अवधी आपल्याकडे फार कमी आहे. अजून देखील आपल्याला बरेचसे सामने या मैदानात खेळवायचे आहेत. याची देखील सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आपण देखील कट करण्याचा प्रयत्न. हा देखील कट करण्याचा प्रयत्न आणि कट सक्सेसफुल झालाय. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय चौकार. पूर्णपणे बॅकफूटला टाकले. बघा 15 धावा आतापर्यंत झाले. उर्वरित शेवटचे चेंडू बाकी. प्रत्येक चेंडूवर नक्कीच मोठा फटका मारलाय आणि प्रयत्न देखील सक्सेसफुल झाले. आतापर्यंत 3 चौकार नक्कीच मारण्याचा प्रयत्न. तेही 3ही चौकार सक्सेसफुल झालेत आणि 3 चौकारच्या साह्याने धावसंख्या धावफलक झाले. एकूण 15 धावा झाल्यात. बघा शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईक हँडला ऋषीने देखील एक चौकार मारलाय. हा चेंडू सोडून देण्याचं काम आणि आता मात्र राहुल पारकर नक्कीच आलेत. बघा वाईट चेंडू नक्कीच पंचाने घोषित केलाय. फक्त वाईटच चेंडूची धावा मिळेल. बघा धावसंख्या झाली 16 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू बाकी. आता मात्र पहिलाच षटक महागडं षटक ठरलंय तेच म्हणजे खलास. आणि हा चेंडू देखील वाईट चेंडू. बघा 17 धावा झाल्यात. उर्वरित शेवटचा चेंडू टाकण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतोय मैदानात. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मैदानात संघर्ष चालवला आहे बघा मनीषने. आणि विचार केला तर स्ट्राईक एंडला आहे. ऋषीने देखील एक चौकार मारलाय. तोच स्ट्राईक एंडला आहे आणि शेवटचा चेंडू घेऊन आता मात्र हा चेंडू देखील सोडून चेंडू दिलाय आणि हा चेंडू देखील वाईट चेंडू आहे. आतापर्यंत 18 धावा. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडूसाठी 3 अवंत रूपाच्या धावा फेकल्या आहेत गोलंदाज मनीषने आणि स्ट्राईक एंडला कोण आहे तर ऋषी. एक चौकार ज्या फलंदाजाने मारलाय तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आहे आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा पहिलं षटक मैदानात मार्गस्थ आहे. आता मात्र चौथा चेंडू लिगल चेंडू टाकलाय आणि षटक देखील संपलंय. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावर एकूण 19 धावा. बघा खूपच महागडं षटक टाकलंय. 19 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये विचार केला तर 2 नशिबाचे चौकार नक्कीच मिळाले होते. मिसफील्ड नक्कीच झालेत. 19 धावा 19 धावा झाल्यात. बघा तर बघा पहिलं षटक संपले. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. एकूण 19 धावा खर्च केल्यात. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुचित. स्ट्राईक एंडला ऋषी. 57 धावसंख्येचं एक मोठं आव्हान पार पाडायचं. अर्धा आव्हान तर पहिल्या षटकामध्ये पार झालेत. 19 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज मनीषने. विचार करता शेवटच्या चेंडूमध्ये
शेवटचा चेंडू फेकण्यासाठी 3 अतिरिक्त धावा खर्च केल्या, म्हणजे एकूण 4 धावा शेवटच्या चेंडूमध्ये खर्च केल्यात आणि षटक देखील संपवलंय आपलं. पहिल्या षटकाच्या धाव समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर झालेत एकूण 19 धावा. आणि दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुचित, संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणजे जी ओळख आहे तोच मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट, यानंतर होणारा सामना देखील तेवढाच मोठा सामना असेल. आणि हा चेंडू देखील वाईट चेंडू बघा. पहिल्याच चेंडूची सुरुवात अवंत रूपात नक्कीच केली आहे आणि पंचाने देखील ताकद दिली बघा. आता मात्र बघा वेळ आपली चालू आहे. 5 षटक टाकण्यासाठी आपल्याला 16 मिनिटं दिलेत आणि आतापर्यंत खर्च झालेत तेच म्हणजे 8 मिनिटं बाकी आहेत. आणि फलंदाज ज्या विकेटची गरज होती तो नक्कीच विकेट मिळवून दिले बघा. आता मात्र सुशांत पवार पहिला चेंडू अवंत टाकला, त्यानंतर अकूट टप्प्यावर गोलंदाजी केली आणि फलंदाज झाल्या बाद बघा. नवीन फलंदाज सुशांत. आतापर्यंत 8 मिनिटं झाली आहेत. उर्वरित आपल्याला 8 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत, याची देखील नोंद घ्यायची बघा आपण. पहिला अवंतर चेंडू, त्यानंतर मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी केली आणि आता मात्र मैदान सोडावं लागलंय ऋषीला. दुसऱ्याच चेंडूवर एक फलंदाज, मोठा फलंदाज बाद झालाय. पुढील चेंडू घेऊन रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, नक्की स्विच झालाय. फलंदाज आणि सिंगल स्वरूपाची एक धाव. स्ट्राईक चेंज झाली आहे, रोटेट झाली आहे स्ट्राईक. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल सनी, ज्यांनी 2 चौकार मारले तोच स्ट्राईक एंडला आहे. आणि तेवढाच चांगला गोलंदाजी मार्कवर रिचित. एक चांगला बॅटल आपल्याला आता मात्र मैदानात नक्कीच दिसेल. एका बाजूला फलंदाज, एका बाजूला गोलंदाज, दोन्ही तेवढेच अष्टपैलू खेळाडू दोन्ही संघाचे. हा चेंडू आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्वीपचा फटका, नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण झाले दिनेश मार्फत. सिंगल स्वरूपाचे एक धाव. आता मात्र सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य दिलं जात आहे मैदानात. त्यांना देखील माहिती आहे की हा गोलंदाज देखील तेवढाच चांगला गोलंदाज आहे, याला देखील विकेट टाकून चालणार नाहीये. स्कोअरबोर्डचा विचार केला तर स्कोअरबोर्ड नक्कीच धावतं ठेवण्याचं काम. आणि आता मात्र 9 चेंडू. ना पंच सिंगल स्वरूपाचे एकदम नक्कीच पंचाने 9 चेंडू घोषित केले बघा, दंडित केलंय गोलंदाजाला. आता मात्र हा चेंडू देखील रिवर्स करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली आहे मैदानात. बॅकअप नक्कीच झाले बघा, बॅकअप देखील तेवढंच महत्वाचं. आता मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, तेच म्हणजे खलास 3-1 संघाला. आणि विचार केला तर या संघामध्ये देखील आज खेळाडू आपल्याला बरेचसे खेळाडू खेळताना दिसत तर नाही आहेत, त्यामुळे मात्र 2 सबस्टिट्यूट खेळाडू आपल्याला या मैदानात आपल्याला दिसत आहेत क्षेत्ररक्षण करत असताना. पुढील चेंडू सनीसाठी, कव्हर सीझनमध्ये मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी बघा. इथे मात्र मैदानात काय घडतंय, पंचांकडे अपील देखील केली आहे. नक्कीच जर अकूट टप्प्यावर गोलंदाजी केली आहे आणि जर पॅरेलर थ्रो नक्कीच आला असता तर फलंदाज नक्कीच मैदान सोडावं लागलं असतं. पण मात्र जर तरला क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्व नाही आहे. आणि सिंगल स्वरूपाची देखील एक धाव कंप्लीट झाली आहे आणि आता मात्र रोखलंय पूर्णपणे बघा. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच रोखलंय बघा. 5 मिनिटं बाकी आहेत बघा आपल्याकडे. आपण देखील नोंद घ्यायचे, आपल्याला 16 मिनिटामध्ये 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पण आता मात्र आपण दुसरं षटक आपला मार्गस्थ आहे. उर्वरित 3 षटकं आपल्याला 5 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत आणि आता आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल. खलास 3-1 संघ लक्ष द्यायचं बघा. आणि फलंदाज बाद. यू मिस, आय डेफिनेटली हिट. काय घडतं बघा मैदानात, काय घडलंय बघा. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले, देवेंद्र दाखल झाले बघा. देवेंद्रचा विचार केला तर देवेंद्रने देखील मागच्याच स्पर्धेमध्ये नक्कीच हा मैदान त्याच्या बॅटिंगने पूर्णपणे गाजवला होता. तोच फलंदाज मैदानात दाखल झालाय. या फलंदाज देखील तेवढीच ताकद आहे, हा देखील तेवढाच बलाढ्य फलंदाज म्हणून जी ओळख आहे. बराच वर्ष क्रिकेट खेळलाय तो देखील, त्याने देखील आपल्या कालखंडाचा विचार केला तर बरेचसे सामने आपल्या फलंदाजाच्या जोरावर नक्कीच जिंकून दिले संघाला. तोच फलंदाज मैदानात दाखल झाला आणि षटक देखील संपले. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितू आलाय बघा.
आतापर्यंत 24 धावा झाले, 2 षटकं संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक झाले एकूण 24 धावा. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे बघा, थोडं स्पीडअप करायचं आहे. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्ग तू इथे मात्र काय घडतंय बघा, काय घडतंय बघा. बॅट करा नक्कीच. परफेक्ट शॉट कव्हर रिझन मध्ये बघा. चेंडू लागता क्षणिक स्वीट साऊंड नक्कीच मिळाला आणि चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने आता मात्र पहिल्याच चेंडूवर आघास केलाय, पहिल्याच चेंडूवर एक चौकार मारलाय. आता मात्र आघास असा असेल तर मात्र एंड कसा असेल हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं असेल बघा. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय, पहिल्याच चेंडूवर आघात झालाय. गिरीला पहिल्याच चेंडूवर बॅकफुटला टाकण्याचं काम नक्कीच केलंय बघा. सेम शॉट, सेम रिझन, सेम सॉन्ग, सेम प्लेस. बघा काय घडतंय मैदानात. आता मात्र प्रॅक्टिस करत असताना गोलंदाजाबरोबर नक्कीच देवेंद्र प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसतोय. दोन्ही शॉट एकाच रिझन मध्ये मारलेत बघा, कव्हर सीझन मध्ये. आता मात्र पूर्णपणे 2 चेंडू 2 चौकार, चौकारांची हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट करेल का ते देखील बघणं तेवढंच महत्वाचं असेल. अजून देखील 24 धावांची आवश्यकता नक्कीच मैदानात आहे आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडीशी चुकी पुन्हा एकदा झाली आहे आणि इथे मात्र काय करतात तेवढंच बॅकअप नक्कीच आलंय. दिनेश खन्ना नक्कीच थोडीशी चूक झाली आणि बॅकअप देखील झालंय कंप्लीट मैदानात. रुचितने तेवढंच बॅकअप केल्याने आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा देखील नक्की वाजवल्याच. 35 धावा झाल्यात बघा. 57 धावसंख्येचं आव्हान आहे आणि आतापर्यंत 35 धावा मैदानात झाल्या. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे बघा. तेवढं सुरक्षित रक्षण, सिंगल स्वरूपाचे 1 धाव. आता मात्र चौकार नक्कीच 2 चेंडू 2 मारले त्यानंतर कमबॅक केलं बघा. सिंगल स्वरूपाचे 1 धाव. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज सनी आणि देवेंद्र करत असताना आपल्या संघासाठी हा देखील स्वीपचा फटका, हा देखील सिंगल स्वरूपाचे 1 धाव. आणि षटकाचा विचार केला तर षटक देखील संपलंय बघा. षटक संपलंय. 37 झालेत बघा, 37 धावा झाल्यात. आणि आता मात्र पॉवर प्लेचं षटक आहे 2. आता येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 19 धावांची. बघा सामना त्वरित चालू करायचा आहे. वारंवार अवधी दिली जाते आपल्याला, वेळ फार घेतला बघा मैदानात.
बघा पहिलाच चेंडू अवंतर चेंडू टाकले बघा. आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावसंख्येचं विचार करता इक्वेशन. आणि आता मात्र मैदानात काय घडतंय, ज्या विकेटची गरज होती तो विकेट नक्कीच मिळालाय. फलंदाज बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय पवन. बघा विचार केला तर मागच्याच षटकाचा विचार करता मागच्या षटकामध्ये देखील पहिला चेंडू अवंतर टाकला, त्यानंतर फलंदाज बाद झाला. तेच रुटीन आता मात्र पहिला चेंडू अवंतर फेकला, त्यानंतर फलंदाज बाद झालाय. येणारा चेंडू 11 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 18 धावसंख्येची. 11 चेंडू आणि 18 धावा. 11 चेंडू आणि 18 धावा, 38 धावा, 39 धावा झाल्यात बघा. 39 धावा झाल्यात. बघा आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, पवन आलाय. पहिलं चेंडू अवंतर, त्यानंतर तर फलंदाज बाद झाला. एक मोठा फलंदाज झाला. तंबूचा रस्ता नक्कीच दाखवलाय, हलका त्याने खेळला, स्टेअर केले, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम. सिंगल स्वरूपीची धाव. आता मात्र रुचिता देखील फारच कंजूस गोलंदाजी करावी लागेल बघा. फार कमी धावा आता मात्र डिफेंड करायचे आहेत. त्याच म्हणजे विजयशार संघाला येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 30 म्हणजे 17 धावसंख्येची. इक्वेशन थोडंसं जवळ करण्याचं काम नक्कीच केलंय, तेच म्हणजे विजयशार संघाने. आता मात्र येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 17 धावसंख्येची. आणि मैदानात काय घडतंय, फलंदाज बाद झालाय का? पंचांकडे अपील देखील केली जाते, पण पंचांनी अपील फेटाळली आहे बघा. आणि नक्कीच निर्धाव चेंडू टाकलाय. येणारी चेंडू 9 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 17 धावसंख्येची. 9 चेंडू आणि 17 धावा. प्रत्येक निर्धाव चेंडू कमबॅक करेल तोच म्हणजे खलास. 3-1 फॉर संघ. आणि फलंदाज बाद. आता मात्र देवेंद्र देखील मैदान सोडावं लागेल. फक्त हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता मैदानात, पण मात्र नक्कीच एलिव्हेशन मिळालं मैदानात. आणि सर्कल क्रिकेटमध्ये एलिव्हेशनला कुठल्याही प्रकारची जागा नाहीये बघा, त्याचमुळे फलंदाज देखील बाद झाले. आणि आता मात्र प्रतीक आलाय, प्रतीक शेट्टी. तर बघा आता मात्र प्रतीक आलाय आणि प्रतीकला देखील पहिल्याच चेंडूवर बाद केलंय बघा. आता मात्र रुचितला देखील संधी आहे बघा, ऑन हॅट्रिक असेल नक्कीच गोलंदाज रुचित. आणि मात्र बघा नवीन फलंदाज भाऊ आलाय बघा. आता मात्र नक्कीच हॅट्रिकच्या उंबरट्यावर हा गोलंदाज. हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली कंप्लीट करेल का? आणि आता मात्र बघा काय अखूट टप्प्यावर ब्रह्मास्त्र नक्कीच यूज केलंय. काय षटक टाकले बघा. नक्कीच षटकाचा विचार केला तर टाळ्या झाल्या पाहिजे बघा जर. आणि षटक देखील संपवलंय बघा. विचार केला तर षटकाचा फक्त धावा खर्च केला, एकूण 3 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी देखील बाद, 3 गडी बाद केलेत बघा. आणि आता मात्र विनंती असेल आपल्याला खलास संघाला की आपला एक खेळाडू आपण 38 सर्कलमध्ये अतिरिक्त लावायचा, याची देखील नोंद घ्यायची बघा. आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाते इथे. आणि आता मात्र येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल बघा. प्रीतम आलाय. 6 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच डिफेंड करायचं एक मोठं आव्हान पार पाडावं लागेल. तेच म्हणजे भाऊला स्ट्राईक एंडला असेल, भाऊ नॉन स्ट्राईक एंडला पवन. 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना दिसत. आता मात्र पाड नक्कीच जड दिसतंय, तेच म्हणजे खलास संघाचं.
येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 16 धावसंख्येची. एक मोठं आव्हान पार पडावं लागेल बघा. काय गोलंदाजी केली, फक्त चौथ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून 3 गडी देखील बाद केले. बघा एक अवंतर खेळाडू आपल्याला आतमध्ये ठेवायचं आहे. वारंवार सूचना देखील केल्या जातात आणि सामना देखील त्वरित चालू करायचा आहे बघा. कधीच संपलाय. तर बघा पुन्हा एकदा सामना मैदानात चालू होतोय. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 16 धावसंख्येची. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रीतम स्ट्राईक एंडला असेल, भाऊ नॉन स्ट्राईक एंडला पवन. 6 चेंडू 16 धावा. सामना रंगलाय बघा मैदानात. काय सामना रंगलाय बघा. दुसरा सामना मैदानात आहे आणि दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला दिसतात. येणारे चेंडू 6 विजयासाठी आवश्यकता असेल 16 धावसंख्येची. विचार करता 57 धावसंख्येचं एक मोठं आव्हान ठेवलं होतं, तेच म्हणजे विजय स्टार संघासमोर. ते आव्हान पार पडत असताना आता मात्र नक्कीच अडचणीत संघर्ष करताना दिसतोय, तोच म्हणजे विजय स्टार संघ. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 16 धावसंख्येची. पहिला चेंडू, शेवटच्या षटकातील 6 चेंडू. बघा फार वेळ खर्च होतोय आपल्याला देखील आयोजकांना देखील सूचना आहे, आपण देखील नोंद घ्यायची बघा. आपल्याला देखील उर्वरित सामने खेळवायचे अजून देखील. सामना त्वरित चालू करायचा आहे बघा. 6 चेंडू 16 धावा. प्रेक्षक देखील थांबलेत, या सामन्याचा नक्कीच आनंद घेत आहेत, पण आनंदामध्ये थोडासा अडथळा नक्कीच येतोय. 6 चेंडू आणि 16 धावा. पहिला चेंडूवर चौकार आलाय का, तर पहिल्याच चेंडूवर आगास नक्कीच झालाय. आता मात्र येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 12 धावसंख्येची. बघा पहिल्याच चेंडूवर फुल टॉस केलाय आणि चेंडूवर फुलटॉल केला आणि आलाय चौकार. फक्त चेंडूवर दिशा देण्याचं काम आणि आलाय चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार मिळालाय. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 12 धावसंख्येची. विचार करता नक्कीच पॅनलाइज केलं गेलंय इथे. मात्र खेळा संघाला एक खेळाडू नक्कीच 38 सर्कलमध्ये हा चेंडू देखील पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद का, तर फलंदाज बाद झालाय. एक यश नक्कीच मिळालं. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 12 धावसंख्येची. आता मात्र प्रत्येक चेंडूवर नक्कीच चौकार मारावा लागेल. 4 चेंडू आणि 4 चौकार. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 12 धावसंख्येची. पहिल्या ओव्हरला फर्स्ट ओव्हरला आहे. बाकी ते केलं नाही पण येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 12 धावसंख्येचे. येणारे ह्या 4 चेंडूमध्ये 4 चौकार नक्कीच मारावा लागेल. पहिल्या चेंडूवर आघात झालाय का, तर नाही. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र 3 ही चेंडू लिगल चेंडू टाकावे लागतील, नाहीतर अवंतार रूपाची कोणती धाव खर्च केली तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो, तोच म्हणजे विजय स्टार संघ. बघा आतापर्यंत 3 चेंडू बाकी आहे. 3 चेंडू नक्कीच गोलंदाजाच्या नावावर आले. विचार करता पहिल्या चेंडू नक्कीच चौकार मिळाला, त्यानंतर मात्र कमबॅक केले बघा प्रीतमने. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. बघा वारंवार नक्कीच खेळाडू चेंज करण्याचा प्रयत्न, वारंवार फिल्डिंग चेंज करतायत मैदानात गिरी. हा चेंडू आणि फलंदाज झालाय बाद. आता मात्र पूर्णपणे
शिरकाव केला या सामन्यामध्ये, तोच म्हणजे खलास संघाने एक मोठ्या संघाला या स्पर्धेतून बाहेर काढण्याचं काम फक्त या 2 चेंडूमध्ये. हे 2 चेंडू लिगल चेंडू टाकले तर मात्र एक मोठा संघ या स्पर्धेतून नक्कीच बाहेर होईल, तोच म्हणजे विजय स्टार संघ. आणि पुढील फेरीत पात्र ठरेल तोच म्हणजे खलास 3-1 संघ. शेवटचे 2 चेंडू आता मात्र औपचारिकता राहिले बघा संघामध्ये. एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू धावा पाहिजे तर म्हणजे 10 धावा. आणि आता मात्र सामना पूर्णपणे